आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नंदाई, हे बघ, तुला आमची काळजी वाटतेय हे मी समजू शकतो, पण रुद्राने पूर्ण विचार करून हा निर्णय घेतलाय. आणि त्याने घेतलाय म्हणून नाही, पण माझं गौरीजींवर खरंच मनापासून प्रेम आहे. नाही, कदाचित तुमच्या कोणाचाही विश्वास बसणार नाही यावर, पण खरंच माझं आधीपासून प्रेम आहे. त्यांचा डिवोर्स झालाय, त्यांना एक लहान मुलगी आहे. हे सगळं माहीत असूनही मी त्यांच्यावर प्रेम केलंय, कारण ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा त्या मनाने कशा आहेत हे जास्त भावलं मला. त्यापुढे इतर सगळ्या गोष्टी खूप क्षुल्लक आहेत. त्यांचा राहणीमान, त्यांचं शिक्षण, त्यांचा क्लास, सगळंच. खरं सांगू तर मी गौरीजींच्या साधेपणावर, त्यांच्या खरेपणावर प्रेम केलंय, आणि ते कधीच कमी होणार नाही. नंदाई, हा फक्त रुद्रचा निर्णय नाहीये, तो आमच्या दोघांचा निर्णय, आणि मी ठाम आहे त्यावर. भावनेच्या भरात आता लग्न केलं आणि नंतर पश्चाताप झाला, असं कधीच होणार नाही. खरंच. पुष्पा, अरे कधी मोठी झालात तुम्ही मुलं एवढी? आत्ता कालपर्यंत तू खोडकरपणा, मिश्किलपणा करत होतास, आणि आज तू एवढा मोठा महत्वाचा निर्णय इतका विचारपूर्वक घेतोयस. माझा तर विश्वासच बसत नाहीये. गौरीला कधीच अंतर देणार नाहीस ना तू? कधीच नाही. पुष्पा, अरे तुझा इतका अभिमान वाटतोय मला. एवढं मोठं मन आणि तू दाखवलेली हिम्मत, अरे सगळ्यांना नाही जमत हे. मी जर गौरीजींशी लग्न करण्याचा निर्णय घेतला असता तर नंदाईनेही दिली असती माझी साथ, असाच माझा अभिमान वाटला असता का तिला? गौरी काहीच बोलली नाहीये ना अजून? तिनं हे नातं स्वीकारायला हवं. स्वीकारतील नंदाई. त्यांना पुष्पाच्या प्रेमाची जाणीव झाली की ते हे नातं नाकारण्याची चूक करणार नाही. हो, आणि मला पण पॉझिटिव्ह वाइब्स येत आहेत. नंदाई, भाई रुद्र, जाम टेन्शन येतं यार. गौरीजी हो म्हणतील ना? बोलायला हवं ना. मनातल्या भावना व्यक्त करायला हवं. अरे इथे मलाच कळत नाहीत माझ्या भावना काय आहेत. आधी सगळं मस्करीत चालवतं तेव्हा ठीक आहे, एवढं काही वाटलं नाही, पण आता लग्नासाठी विचारायचं म्हणजे घाम फुटतोय मला. भाई गौरीची समोर आलं ना की काही सुचत नाही, मग डायरेक्ट बुबडी वळते, हात पाय गार होतात. वळाली बुबडी.
थँक्यू गौरीजी. या गुलाबी थंडीत अशी तुमच्या हातची गरमागरम कॉफी आणि ते थांबा गौरीजी. पुष्पाला बोलायचंय तुमच्याशी. मला काय बोलायचंय? नाही, काही नाही बोलायचं. नाही. पुष्पाने काहीतरी लिहिलंय तुमच्यासाठी. मी लिहिलंय? नाही, रुद्र म्हणतो म्हणजे मीच लिहिलं असेल. काय लिहिलंय बघू. मी वाचतो. प्रिय गौरीजी, काय लिहू कसं लिहू काहीच कळत नाहीये. हा पण एवढं कळतंय की मला तुम्ही खूप आवडता. माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. ते लव्ह ॲट फर्स्ट साईट म्हणतात तसं नाहीये. म्हणजे एखाद्याला पाहिल्या पाहिल्या त्याच्या प्रेमात पडावं इतकं उथळ प्रेम नाहीये माझं. तुम्ही इथे आलात आणि हळूहळू मी तुमच्या प्रेमात पडत गेलो. आधी तुमचा साधेपणा, तुमचा सच्चेपणा भावला. मग तुमची निस्वार्थ मैत्री अनुभवली. तुमचं स्वतःचं आयुष्य इतकं विस्कटलेलं असताना तुम्हाला इतरांचं आयुष्य सावरताना पाहिलं. चेहऱ्यावरचं दुःख मनात दाबून तुमच्या कायम ओठांवरचं हसू पाहिलं. हळूहळू तुमच्या आजूबाजूला असण्याची सवय झाली. तुमचं आसपास वावरणं, माझी काळजी घेणं मला आवडू लागलं. तुमचं नसणं अस्वस्थ करू लागलं. खूप विचार केला आणि तेव्हा कळलं की ह्यालाच प्रेम म्हणतात.